मेहता का उल्टा चष्मा. बघ भाऊ, बावरी बेन थांबा. बापूजी, आपल्याला काही करून बागा भाऊ आणि बावरी बेनची मदत केली पाहिजे. टपूचे पप्पा, प्लीज तुम्ही मदतीसाठी हो म्हणा ना, प्लीज. राहू द्या ना शेटणीजी, मी माझ्या स्वार्थासाठी इतकं जास्त खोटं नाही बोलू शकत. तेच ज्या देवळात मी भटजी आहे त्याच देवळाचा मी देव नाही बनू शकत ना. बरोबर आहे. चला बावरीजी. एक मिनिट बघा भाऊ. बापूजी, टपूचे पप्पा, जर एक छोटस खोट एखाद्याचं भलं करत असेल तर ते खोटं वाईट नाहीये. आणि बावरी बेनला बागा भाऊ बद्दल खरं माहीतच आहे ना. आणि लग्नानंतर एकत्र यांनाच राहायचंय, तर मग यात प्रॉब्लेम काय? टपूचे पप्पा, दोन प्रेम करणाऱ्यांना भेटवणं ही तर देवाची पूजा करण्यासारखं आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे दया, पण जेठ्या, बावरी बाळा, उद्या तू तुझ्या आई बाबांना गडा इलेक्ट्रॉनिक्सला घेऊन जा आणि तिथे त्यांना सांग की हे बाघाचं दुकान आहे. बापूजी, अरे बाबा जेठ्या, जे सत्य दोन मनांमध्ये दुरावा आणेल त्यापेक्षा तर ते असत्य बरं आहे जे दोन मन जवळ आणेल. पण बापूजी, बाघा दुकानात शेट बनून बसणार तर मी तिथे काय बनून बसू? अरे बाबा, मग उद्याचा एक दिवस तू दुकानात नको जाऊ. होय शेठजी, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. हो हो, सांभाळून घेऊ. अरे काय सांभाळून घेऊ? उद्या सकाळी ते धनराज सिंघानिया जी येणार आहेत मोठ्या ऑर्डरसाठी. बापूजी, उद्या मला दुकानात जावंच लागणार. पण माझे आई बाबा तर दुपारी येणार आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही गणराज शेटजींना सकाळी बोलवून घ्या. अरे गणराजजी नाही, धनराजजी. होय होय, चुकीचं बोलले. पण तुम्ही त्यांना सकाळी बोलवून घ्या, त्याने तुमचंही काम होईल आणि आमचं सुद्धा काम होईल. ही मस्त आयडिया. बस एकदा का साखरपुडा झाला की मग काही काळजी नाही, आम्ही सगळं खरं सांगून टाकू. मी सांगितलं होतं ना, आमच्या तिथे एकदा का साखरपुडा झाला की मग ते मोडत नाही. ठीक आहे, मी उद्या सकाळी धनराजजी सोबत मीटिंग करून घेईन, मग दुपारी घरी येईन. मग दुपारनंतर बाघा, तू शेट बनून हिच्या आई बाबांना दुकान दाखवून दे. थँक्यू शेटजी, थँक्यू व्हेरी मच शेटजी. थँक्यू बापूजी, थँक्यू शेटणीजी, थँक्यू. बस आता फक्त तयारी करायची. बावरी बाळा, तू आपल्या आई बाबांना घेऊन ये आणि लढाई जिंका. मिशन साखरपुडा लोडे. शेटजी, अजून एक गोष्ट. आता काय अजून? तुम्ही मला नोकरीवर परत ठेवलंय ना? नाही, मी आता तुला नोकरीवर कसं ठेवू शकतो? आता तर तू मालक झाला आहेस ना बाबा. थँक्यू जेठालालजी. ओ हो, घ्या. बावरीने पहिल्यांदा माझं नाव बरोबर घेतलं. 1 2 3 4 शेटजींचा जय जयकार. टोपात आहे शिरा. शेटजी आमचे हिरो. अमर रहे, ओ अमर हो, रहे. नट्टू काका, काय बोलत आहात तुम्ही? सॉरी शेठजी, उमर लगे. शेटजी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शेटजी आमचे जिंदाबाद, जिंदाबाद. बागा बाळा, डिडंट आय टेल यू की आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेलो तर प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होईल? झाला ना? झाला नट्टू काका, झाला. थँक्यू व्हेरी मच. गोकुळधामची ना गोष्टच वेगळी आहे. ही जागा ना खूपच पावन आहे. कोणाचा तरी आशीर्वाद आहे. बागेश्वरजी, मी काय म्हणते, लग्नानंतर आपण सुद्धा इथेच एक फ्लॅट घेऊन टाकू. बावरीजी, ते ना सगळं आपण नंतर बघू. आधी बावरीजी सगळं काही ठीक होऊ दे. डोंट वरी बागा, सगळं ठीक होईल. बी पॉझिटिव्ह. चला बावरीजी. तारक असं कुठल्या विषयावर आर्टिकल लिहितंय की संपतच नाहीये. अगं एका बायकोची बडबड. काय? अगं विषय येतो. मस्त काम झालं. हो, सगळं झालं व्यवस्थित. आता काही टेन्शन नाही. काय झालं नट्टू काका, तुम्ही जेव्हा वर गेलेला तेव्हा खूप गंभीर होता आणि आता खाली आलात तर खूप खुश आहात. एक्झॅक्टली अंजली, गेले तेव्हा असं वाटत होतं की बॉम्ब वर बसून चाललेत आणि आता आले तेव्हा असं वाटतंय चेहऱ्यावर स्मित हास्य. शेटजींनी आमचं टेन्शन स्वतःच्या डोक्यावर घेतलं. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे काही वेळातच जेठालाल समस्या घेऊन माझ्याच घरी येणार आहे. अरे वा,
पण नक्की झालं काय ते तरी सांगा. ते खूप मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. अरे नाही बावरी राहू दे, शॉर्ट मध्ये सुद्धा सांगायची गरज नाहीये, कारण थोड्याच वेळात स्टोरी माझ्या जवळच येणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा उशीर होत असेल, तुम्ही लोक जा. हा येस बागा बॉय, लेट अस गो. आपल्याला उद्याची तयारी सुद्धा करायची. हो बरोबर आहे नट्टू काका. गुड नाईट मेहता साहेब. तुम्हाला सुद्धा गुड नाईट. हा चला येतो आम्ही. चला या. तारक, ते काही सांगत होते तर सांगू द्यायचं होतं ना. आणि हे सांगा की त्यांची स्टोरी तुमच्या जवळ कशी येईल. 2 पावलांवर चालत येईल स्टोरी स्वतः. बघ, शब्द आहे माझा. तू 10 मोज, त्याच्या आधीच येणार. बघत राहा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. मेहता साहेब, पाहिलंस ये जेठालाल. मला माहित होतं तू येणारच आहे. हा? सांग, नट्टू काका आणि बाघा काय टेन्शन देऊन गेले? तुम्ही अर्ध रामायण तर ऐकून निघाले होते की मी बाघाला कामावरून काढलं आहे ते. हा, आता रामायण भाग 2 आला आहे. काय नट्टू काकांना सुद्धा नोकरीवरनं काढलं? नाही, नट्टू काका तर अजून ठामपणे टिकून आहेत, पण या बाघांनी मला मेहता साहेब हिमालय इतकं टेन्शन दिलं आहे. हिमालय इतकं टेन्शन? जेठा भाऊ, काय झालं नीट तरी सांगा ना. तेच. झालं असं की अरे बापरे, म्हणजे बावरीने तिच्या आई बाबांना हे सांगितलंय की गडा इलेक्ट्रॉनिक सारखं बागा भाऊंचं स्वतःचं दुकान आहे आणि गोकुळधाम सोसायटी सारख्या सोसायटीत त्यांचं घर आहे. मला तर कळतच नाही की माझी कुंडली आहे की मग कुंडाळा. मी फसतच असतो नेहमी. नाही जेठालाल, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण तू एक चांगलं काम करायला जातोयस. भाऊ, 2 मनांना जुळवणं म्हणजे या जगात पूर्ण करण्या इतपत चांगलं काम आहे. प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणल्याने जग जगण्यासारखं बनतं जेठालाल. हो जेठा भाऊ, तसं तारकचं म्हणणं तर खरंय. तुम्हाला उद्यासाठी ऑल द बेस्ट. हा, म्हणजे मी जे उद्या करायला जातो आहे ते योग्य आहे, होय तेच तर बोलतोय मी. पण बाघाला मदत करण्यात मी फसणार तर नाही ना? जेठालाल, थिंक पॉझिटिव्ह. हं? चांगला विचार कर जेठालाल, कारण तू जे करायला जातोयस ते खूप चांगलं काम आहे. हो जेठा भाऊ, गुड लक. तसं जास्त टेन्शन तर नाही वाटत आहे, कारण धनराज शेठला मी सकाळी बोलावणार आहे आणि बावरीचे आई बाबा तर दुपारच्या नंतर येणार आहेत. तर बघूया बाकीचं, देव जाणो. हा, मग बस, काळजी कशाची आहे. जा आणि टेन्शन शिवाय झोप घे. ठीक आहे, गुड नाईट. ओके, गुड नाईट अंजली Good night. वहिनी. हा. थँक्यू. चला. कुठे गेला होता? कुठे नाही. मेहता साहेबांना भेटायला गेला होता ना? होय, तर काय बोलले मेहता साहेब? कशाबद्दल? बागा भाऊंबद्दल. मेहता साहेबांनी सांगितलं की मी जे काही करायला जातोय ते मला चुकूनही नाही केलं पाहिजे. मेहता साहेब असं बोलूच नाही शकत. मला माहितीये मेहता साहेब काय बोलले असतील ते. काय? हेच की बागा भाऊची मदत करून तुम्ही खूप महत्वाचं काम करता. तुम्ही तुमच्या तिथे काम करणाऱ्याला मालक बनवलं. 1 दिवसासाठी का नसो, पण मालक तर बनवलं. आणि त्यासाठी खूप मोठ्या मनाची गरज आहे. आणि ते तुमच्या जवळ आहे. माहितीये, माझी आई नेहमी काय म्हणते? ती म्हणते, ह्या जगात हिंसा, छळ, कपट, क्रोध हेच सगळं आहे. प्रेम तर खूपच कमी आहे. आणि त्यातही बिचारा खरा प्रेम तर मार्केटमध्ये नाहीच आहे. जर का या पृथ्वीला, या जगाला संपण्यापासून वाचवायचंय, तर आपल्याला प्रेमाला जिवंत ठेवावं लागेल. चारी बाजूला फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच पसरवावं लागणार. बघा भाऊ आणि बावरीबेनचं प्रेम खरं आहे. आणि आपल्याला हे प्रेम वाचवायला हवं, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही किमतीवर. जसं मला तुमचं प्रेम मिळालंय. शुद्ध, खूप शुद्ध, कोमल, निर्मळ. तसाच प्रेम बघ भाऊ
आणि बावरी बेनला सुद्धा मिळायला पाहिजे. बाकीची ही दुष्ट दुनिया त्यांचं प्रेम नष्ट करायला तयार आहे, पण आपण त्यांच्या प्रेमाला नष्ट नाही होऊ द्यायचं. आपण वाचवूया. वाचवणार ना आपण? वचन द्या. बागा भाऊ आणि बावरीबेनच्या लग्नासाठी तुम्हाला जे काही करावं लागणार ते तुम्ही करा. करणार ना? हं? हो. वा, याला म्हणतात हा. हो हो. चल आता सुरू आहे. सर्वात आधी तुम्हाला धनराज भाऊ सिंघानिया याला फोन करून सांगायचंय की त्यांना उद्या सकाळी यायचंय. होय. नाही, आता फोन नाही करू शकत. आता खूप उशीर झाला आहे. सकाळी उठताच मी फोन करून सांगेन. ठीक आहे, चालेल. आता तुम्ही मन शांत करून शांतपणे झोपून घ्या. आता तर उद्याचं टेन्शन कमी झाल्यावरच शांतपणे झोप येणार. हे देवा, उद्या सांभाळून घे. हे अंबेमा, बागाभाऊ आणि बावरीबेनची प्रेमळ जोडीची रक्षा आता तुम्हीच करू शकता. ती जोडी सुखरूप राहावी म्हणूनच हा अखंड दिवा केलाय. ह्या जोडीला आयुष्यभर एकत्र ठेव. कधीच वेगळं नको करू. आणि त्यांचं लग्न निर्विघ्न पार पडेल असं काही कर. थँक्यू. हे माताजी, बावरीजींचे आई बाबा खुश होऊन जातील असं काहीतरी करा. आमचं प्रेम जिंकावं असं काहीतरी कर. नट्टू काका, आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. आजच निर्णय होणार की माझं आणि बावरीजींचे लग्न होणार की नाही. होणार होणार बाळा, विश्वास ठेव. हिम्मत हरायची नाही, रामाला विसरायचं नाही, म्हणजे सगळी कामं होणार आपली. म्हणजे देव जे नातं जोडायला जातो ते नातं कोणी तोडू शकत नाही. आणि बागा, आता तर शेठजी, शेठानीजी, बापूजी सगळ्यांचा आपल्यावर हात आहे. तुझ्या लग्नाचा शुभमुहूर्त खूप लवकर येणार. चल आता गप्पा मारू नको, दुकानात जायची वेळ झाली. चल चल लवकर चल. अरे दया, दया, अरे दया, आले आले आले. काय बोला. करत होतीस? बागाभाऊ आणि बावरीबेनसाठी दिवा लावत होते. त्यांच्या प्रेमाचं रक्षण करायला मी अखंड दिवा लावलाय. एक माझ्यासाठी सुद्धा लाव. का? तुम्हाला काय गरज आहे? आज जी नोकर मालकाचं नाटक आहे त्यात काही गडबड न व्हावी म्हणून. टपूचे बाप्पा, काहीच गडबड नाही होणार, कारण मी दिव्यासोबत नवस सुद्धा मागितलाय. काही उलट सुलट नवस तर नाही मागितलं आहे ना, जे मला पूर्ण करावं लागणार. नाही 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 नाही, फक्त 11 नारळांचा नवस केलाय. झाडावरून तोडून? हा. अरे काय होय दया, तुला माहित आहे गेल्या वेळी सुद्धा मी. अरे मी तर मस्करी करत होते. नारळ झाडावरून नाही, दुकानातून घेऊन चढवायचे. बरं, येतो मी. ऐका ना टपूचे पप्पा, तुम्हाला नाही वाटत की तुम्ही काहीतरी विसरताय? काय? आठवा. अरे बाबा चल ना, टाइमपास नको करू. आता सांग, चल काय विसरतो आहे? तुम्हाला धनराज भाऊंना फोन करायचाय की मीटिंग साठी दुपारच्या जागी सकाळी या. ते मी सकाळी उठून फोन केला पण. चल. वा वा, बुद्धिमान. बुद्धिमान. इतकं सगळं लक्षात असतं. बापूजी, दुकानावर जातो आहे. बरं जेठा, तुझी ती मीटिंग कोणासोबत आहे? काय सांगितलं होतंस ना? शेठ धनराज सिंघानियाजी सोबत. हा, मग त्यांना फोन करून सांगितलंयस ना? होय बापूजी, सांगितलं आहे. ते मीटिंग साठी सकाळी येणार आहेत आणि बावरीचे आई बाबा दुपारी येणार आहेत. ठीक आहे. चला येतो मी बापूजी. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जिनेंद्र. बापूजी, तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हो.
गुड मॉर्निंग शेठजी. काय आहे हे सगळं? सफारी सूट, गोल्डन चेन, गोल्डन वॉच अँड गोल्डन हँगिंग रोप फॉर स्पेक्स. बावरीचे आई बाबा बाघाला बघायला येणार आहेत की मग तुम्हाला? ऑफकोर्स बागाला श्रीमंत व्यक्ती दाखवलंय तर त्याचा काका सुद्धा रिचच वाटला पाहिजे ना. रिच? रिच नाही शेठजी, रिच रिच श्रीमंत. ही चेन खरी आहे की खोटी? बाकी सगळे खोट आहे पण ही चेन तेवढी खरी आहे. आणि ज्याच्या लग्नासाठी इतकी मेहनत चालली आहे तो कुठे आहे? ट्रायल रूम मध्ये, काय? म्हणजे गोडाऊन मध्ये आपले कपड्यांची ट्रायल करतो. आता येतच असेल तो. हे बघा नवरदेव आले. ये हिरो ये. छान दिसतोय ना मी. फॅन्टॅब्युलस. अरे बाबा, पण बावरीचे आई बाबा तर दुपारी येणार आहेत ना. हो, मग आतापासून हे कपडे का घातले तू? तुम्हाला दाखवण्यासाठी. वाटतोय ना मी मालक अगदी तुमच्यासारखा. एकदम फर्स्ट क्लास. बरं नटू काका, ती धनराज भाऊंना आपण जी किमतीची लिस्ट पाठवली होती त्याची कॉपी आहे ना? हो आहे ना शेठजी. हो तर द्या मला ती. ती तर मी तुम्हाला कालच दिली होती जेव्हा तुम्ही गोडाऊन मध्ये बसून होतात. अरे हो, ती गोडाऊन मध्येच आहे. ठीक आहे, मी गोडाऊन मध्ये जातोय. धनराज भाऊ आले तर मला बोलवा आणि दोघांच्या कपड्यांची ट्रायल झाली असेल तर कपडे बदलून घ्या. धनराज भाऊ येतच असतील. ठीक आहे शेठजी. पण शेठजी मी तर घरातून घालूनच आलो आहे. अरे असं शहाणपणा करायला कोणी सांगितलं तुम्हाला? ते बावरीचे आई बाबा तर दुपारी येणार आहेत ना. कूल कूल शेठजी. जितक्या सोन्याच्या वस्तू आहेत त्या मी काढून टाकतो. सफारी तर सामान्य आहे, फक्त सफारी ठेवतो. शेठजी तुम्ही अजिबात काळजी नका करू. देवाची कृपा असेल तर सगळं नीट होईल. हे, म्हणजे सगळंच काही चांगलं होऊन जाईल. तुम्ही अजिबात नका काळजी करू. चल बागा, थोडी प्रॅक्टिस करून घेऊया. तू शेठजींच्या जागेवर जाऊन उभा राहा. नाही नाही नट्टू काका, ही शेठजींची जागा आहे. मी तिथे नाही उभा राहू शकत. बागा डोंट बी सिली. बावरीचे आई बाबा आले तर त्यांना वाटलं पाहिजे ना की तू दुकानाचा मालक आहेस. नाही नट्टू काका, भले काहीही होऊ दे, पण मी माझ्या प्रेमासाठी शेठजी आणि या महान जागेचा अपमान नाही करू शकणार. हा बोला बावरीजी. नागेश्वरजी, सगळी तयारी झाली? हो, तयारी तर झालीये. मग ऐका ना, पुन्हा चुकून मिस्टेक झालीये. का आता काय झालं? माझे आई बाबा आत्ताच तुमच्या दुकानात येत आहेत. काय? अरे पण का? ते तर दुपारच्या नंतर येणार होते ना. आता काय? काय करणार? आई बाबा आहेत ना, कधीही काहीही करू शकतात. नाही नाही बावरीजी, हे नाही होऊ शकत. त्यांना कुठल्याही परिस्थितीत थांबवावं लागणार. जसं सूर्याला सूर्योदयापासून नाही थांबवू शकत, वादळाला येण्यापासून नाही थांबवू शकत, तसंच माझ्या आई बाबांना सुद्धा नाही थांबवू शकत. नागेश्वरजी, आता तुम्हीच काहीतरी करा ना. ठीक आहे बावरीजी, मी करतो काहीतरी. होय, प्लीज प्लीज प्लीज. काय झालं बागा? नट्टू काका, अहो खूप मोठा गोंधळ झालाय. बावरीजींचे आई बाबा आत्ताच इकडे येत आहेत. लाहोल बिलाकूत. शेठजी, शेठजी, अरे तुम्ही शेठजी. दोघे इथे, तर दुकानात कोण आहे? मगन. बागा, तू अजून कपडे बदलले नाहीत. कपडे बदल भाऊ. सिंघानिया सेठ आता येतच असेल. सेठजी, बागा कपडे बदलू नाही शकत. का? शेठजी, बावरीचे आई वडील आत्ताच येणार आहेत. काय? हो आता? हो अरे पण ते तर दुपारी येणार होते ना. हो, पण बावरीजींनी मला आता सांगितलं की त्यांनी अचानक प्लॅन बदलून टाकलाय. अरे पण बाबा, असं चालत नाही. त्यांना थांबव बाबा. शेठजी, मी पण बावरीजींना हेच सांगितलं की त्यांना जाऊन थांबव. तर त्यांनी मला सांगितलं, जसं सूर्याला सूर्योदयापासून आणि वादळाला वादळ येण्यापासून थांबवू नाही शकत, तसंच माझ्या आई बाबांना सुद्धा कोणी थांबवू नाही शकत. अरे काय संकट आहे. नटू काका, मी घरी जातोय. नाही सेठजी, तुम्ही घरी नाही जाऊ शकत. का? सिंगानिया सेठ पण आताच येणार आहेत ना. अरे हो, मी त्यांना फोन करून सांगतो की दुपारी या म्हणून.
आपके द्वारा डायल किया गया अरे, फोन नंबर नाही लागत अभी त्यांचा. नेटवर्क से- आपके द्वारा डायल किया गया नंबर फोन नाही लागत नटू काका आता. शेठजी आपण एक काम करूया तुम्ही इथेच राहा. सिंगानिया सेठ आले ना की मी त्यांना गोडाऊन मध्ये पाठवून देतो. आपण त्यांच्या बरोबर इथेच मीटिंग करू. हो, हे बरोबर आहे, बरोबर आहे. हा, कम ऑन बागा, कम ऑन. नाही नट्टू काका, व्हॉट डू यू मीन नाही? मला खूप भीती वाटते नट्टू काका. जर का मी यामध्ये गोंधळ घातला तर मला या जन्मात बावरीजी कधीच नाही मिळणार. अरे बागा बेटा, काही नाही होणार. बी अ ब्रेव बॉय. नाही नट्टू काका, मी नाही असं करू शकणार. बागा, शेठजी तुम्ही सांगा ना याला. बाघा. अरे बाबा, तू असा शेवटच्या वेळेत काय पाण्यात बसतो? जा जा, चढ जा फाशीवर. म्हणजे बाबा, तुझ्यासाठी प्रत्येक जण एवढी मेहनत करतायत, वातावरण तयार करतायत, आणि तू या प्रकारे हताश झाला तर कसं चालणार? चल चल, उठ उठ, उभा राहा. शेठजी उभा तर आहे तो. अरे, आतून उभे व्हायला सांगतो बाबा. येस, यू आर राईट. उभा राहा बागा, उभा राहा. शेठजी, तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर कुठे? दुकानात. आपण असाल तर मला पण थोडी हिंमत येईल. वचन द्या, बागाभाऊ आणि बावरीबेनच्या लग्नासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते तुम्ही कराल. ठीक आहे, चल. थँक्यू. 1 मिनिट शेठजी, पण तुम्ही या कपड्यांमध्ये बागा बरोबर उभे राहाल तर बागा कधी शेठ वाटणार नाही. तर मग शेठजी, इफ यू डोंट माइंड, तुम्ही जर बागाचा शर्ट घातला तर कदाचित बागा शेठ सारखा वाटेल. नाही नट्टू काका, का नाही? शेठजी माझा शर्ट घालून नोकरासारखे वाटतील हे मी अजिबात सहन नाही करू शकत. अरे बागा, आपल्या शेठजींची पर्सनॅलिटीच अशी आहे. ते कुठलेही कपडे घालून उभे राहिले ना, नोकर वाटूच शकत नाही. इट्स ऑल अबाउट ॲटिट्यूड. काय शेठजी? ठीक आहे, तुम्ही लोक जा, मी हा शर्ट घालून येतो. जा. थँक्यू शेठजी, थँक्यू. हाऊ सपोर्टिंग ऑफ यू शेठजी. थँक्यू शेठजी, थँक्यू. नट्टू काका, मला असं वाटतं आता आपण शेठजींकडे जास्त पगार कधीच मागायला नको. येस बागा, कोणते शेठ आपल्या स्टाफ साठी स्टाफ बनतात. आपण त्यांचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आले शेठजी, आले. अरे वा शेठजी, तुम्हाला बागाचा शर्ट झाला. होणारच ना नट्टू काका. माझा शर्ट माझ्यासारखाच आहे, फ्लेक्झिबल. अरे काय होणारच, दिसत नाही किती घट्ट आहे. आता शेठजी जरा घट्ट तर होईलच ना. कुठे तुमचं पोट, कुठे बागाचं. अरे बाबा, मला भीती वाटते की हे बटन कधी तुटू शकतं. मग त्यात काहीच फरक पडत नाही शेठजी, माझ्याकडे बरीच बटणं आहेत. डोंट बी कॉन्शियस शेठजी. यू आर लुकिंग फाईन. यू आर कॅरिंग इट वेल. बघ बाबा, बावरीच्या आई वडिलांबरोबर मीटिंग लवकरच आवरून घ्या. मी जास्त वेळ या शर्टात असं नाही राहू शकत बाबा. हो शेठजी, बावरीजीचे आई वडील आले. आले काय? चला आपापल्या जागी जा. हो. शेठजी, सॉरी, पण आजचा दिवस ही जागा. अरे हो, सॉरी हो, हा शेठजी. हा, हे शेठजी, शेठ कोणीही हो, ही जागा तर माझीच आहे ना. अरे पण तर मी कुठे उभा राहू? इथे टीव्ही जवळ बागा जिथे उभा होता. आणि बागा, तू शेठजी सारखा उभा राहू नको, काहीतरी काम कर. हा बोला बोला. नाही ना, ऑर्डर तर मी ती कधीच घेतलीये. आई, बाबा, हे बागेश्वरजींचं दुकान आहे. या वेलकम वेलकम. या 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 नमस्कार नमस्कार. नमस्ते. बागेश्वरजींच्या दुकानात आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार काकाजी. हे माझे काकाजी आहेत, श्री नटवरलाल प्रभाशंकर हुंडाईवाला.
आम्ही दोघे मिळून हे संपूर्ण दुकान चालवतो. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. काकाजी, हे माझे आई वडील आहेत, भोंदूलाल कानपुरिया. नमस्ते. नमस्कार. आणि हे हसुमती कानपुरिया. नमस्ते. आणि यांना तर तुम्ही भेटलाच आहात. धाडसी, उदार, चैतन्यशील या दुकानाचे मालक श्री बागेश्वरजी. हा मागे कोण उभा आहे, त्यांचा परिचय? अहो, तुम्ही मागे का उभे आहात? या या या, पुढे या. हे आमच्याकडे वर्षानुवर्ष काम करणारे सर्वात जुने, सर्वात विश्वासू, आदरणीय शेठजी आहेत. शेठजी, तुम्ही तुमच्या इथे काम करणाऱ्यांना शेठजी म्हणता? ते मी आपल्याला काल सांगितलं होतं ना, यांचं आडनाव शेठ आहे आणि वयात पण माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात खूप जुने आहेत, आमच्यापेक्षाही जुने, म्हणून आम्ही त्यांना शेठजी असं म्हणतो. आई बाबा, बघा ना, बागेश्वरजींचं दुकान किती मोठं आहे. होय, दुकान तर खूप छान आहे. तर मग आता मी हे नातं पक्क समजू? थांब बाळा, थोडा धीर धर. तसं दुकान तर खूप छान आहे, पण एक गोष्ट नाही कळली, दुकानाचं नाव गाडा इलेक्ट्रॉनिक्स का ठेवलं? त्याचं उत्तर माझे काका श्री नटवरलाल प्रभाशंकर हुंडाईवाला देतील. द्या. मी 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 नाही, मी नाही. याचं उत्तर तर आमचे आदरणीय शेठजी देतील. ते दुकानाचे नाव गडा इलेक्ट्रॉनिक्स यासाठी ठेवले आहे कारण बागेश्वरजी एक गडा शेठच्या इथे नोकरी करत होते. नंतर एक दिवशी त्यांना शेठ व्हायची इच्छा झाली, तर गडासाहेबांनी सांगितलं काही हरकत नाही बाळा, हो तू हो मालक, बन तू शेठ, मी आहे तुझ्या बरोबर, माझा पाठिंबा आहे. तर त्यांच्या या पाठिंबामुळेच बागेश्वरजी शेठ बनून बसले आहेत. तर गडा शेठजींच्या उपकार फेडण्यासाठी यांनी दुकानाचे नाव गडा इलेक्ट्रॉनिक्स ठेवलं. वाचवलं शेठजींनी. कामासोबत गुण पण चांगलेच आहेत. तर मग आता आम्ही हे नातं पक्क समजू? थांब बाळा, थोडा धीर ठेव, थोडं बोलू तर दे. अरे, बोलण्यात तर होतच राहील. तुम्ही लोक पहिल्यांदा आमच्या दुकानात आल्यात तर काय घेणार ते सांगा. नाही नाही, आम्हाला टीव्ही, फ्रीज काही होय, होय. नकोय. अरे ते चहा, कॉफी, थंड ज्यूस त्यासाठी विचारतात, होय ना नटू काका? नाही नाही, आम्ही थोडेसे घाईतच होय होय. नाही 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 नाही, पहिल्यांदाच तुम्ही आमच्या दुकानात आलात, काहीतरी घ्यावंच लागेल. बाघायश्वरजी ते घाईत आहेत, तर मला असं वाटतं आपण त्यांना फोर्स करू नये. हा, बागेश्वरजी, एक गोष्ट सांगू, तुमचा हा नोकर बोलण्यात वागण्यात नोकर वाटत नाही. ते म्हणतात ना, जसं नाव तसे गुण, यांचं थोडं वेगळं आहे. जसं आडनाव तसे गुण. आमचे शेठजी खूप चांगले आहेत. हा, बागेश्वरजी, काही लोक वरवरून खूप चांगले होय. वाटतात, पण तसे नसतात बरं. तुम्ही यांना चांगलं चांगलं करत राहा आणि हे मात्र तुमच्या पाठीमागे काहीतरी गडबड करून निघून जातील. होय मग? नाही नाही, असं नाहीये. आमचे शेठजी खूप सिद्धांतवादी आहेत. 1 रुपया इथला तिथे करत नाही आणि या दुकानाला जेवढा आम्ही सांभाळतो त्यापेक्षा जास्त ते चांगल्या रीतीने सांभाळतात. तर आता दुकान तुम्ही पाहिलंच आहे, चला गोडाऊन पाहूया. नटू काका, धनराज शेठ येणार आहेत मीटिंग साठी, मग सगळं कसं होणार? तर मग तुम्ही आता काम करा शेठजी, तुम्ही दुकानातच थांबा आणि जेव्हा धनराज शेठजी येतील तेव्हा इकडेच मीटिंग करून घ्या तुम्ही. बागेश्वरजी, एक शेठ दुसऱ्या शेठ सोबत मीटिंग करतो, नोकर नाही करत. मग शेठजी, आपण असं करूया, आपण दोघे गोडाऊन दाखवूया आणि बागेश्वरजी धनराज शेठ येतील ना, तुम्ही त्यांच्या सोबत मीटिंग करा. नटू काका, यांनी तर स्वतःचं आडनाव जरा जास्तच मनावर घेतलंय. होय. एक काम करूया, इथे चर्चा करण्यात आपण वेळ नको वाया घालवूया. धनराजजी येतील त्या अगोदर आपण गोडाऊन बघून घेऊया ना. होय होय, बरोबर. संबंधीजी, तुम्ही गोडाऊन बघा,
तोवर मी तुमच्यासाठी काहीतरी मागवतो, मजा येईल. मी आता लगेच घेऊन येतो हा. बागेश्वरजी, तुम्ही मालक आहात ना? पण मग नोकर असताना मालक कशाला चहा पाणी घ्यायला जाईल? हो, बरोबर आहे. मी घेऊन येतो. थांबा, कसला निर्लज्ज नोकर आहे. दोघेही शेठ थंड आणायला जायला तयार आहेत, पण तुला मात्र असं काही वाटत नाही की मी नोकर आहे, मला थंड आणायला जायला पाहिजे, हे माझं काम आहे. नाहीतर काय. मालकांनो, तुम्ही गोडाऊन दाखवा, मी थंडा घेऊन येतो. जा हो, हो. जा जा. या 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 चला. या 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 वेलकम वेलकम. येत राहा. या 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 येत या राहा, या येत या. राहा. बघा, हे आमचं गोडाऊन आहे. अरे वा, हे गोडाऊन तर दुकानापेक्षाही मोठं आहे. अरे बागेश्वरजी, आम्हाला तुमचं गोडाऊन सुद्धा आवडलं. थँक्यू. दुकान आवडलं, गोडाऊन आवडलं, तर आता आम्ही हे नातं पक्क समजू. थांब बाळा, इतकी घाई कशाला? आम्ही नातं जुळवायला आलोय, उसाचा रस प्यायला नाही. हो तर बागेश्वरजी, इतकं जास्त सामान ठेवलंय, काही विकलं वगैरे जातं का नाही? नाही नाही, विकलं जातं ना, म्हणून तर पूर्ण गोडाऊन आमचं भरलेलं आहे. चांगलंय. बरं हे सांगा, तुम्ही वर्षभरात किती कमवता? बघ बाळा, वाईट मानून घेऊ नको. आम्हाला जावंय आमच्यासारखाच पाहिजे. हे बघ, तुझी कुंडली बावरी सोबत जुळो व ना जुळो, पण बँक पासबुक आमच्या सोबत जुळलाच पाहिजे. बरं मग सांग, वर्षभरात किती कमवतो? आता तर ते शेठजीच सांगू शकतील. शेठजी लवकर आले तर बरं होईल. आले शेठजी, आले शेठजी, आले. द्या शेठजी, मी घेतो. बागेश्वर, तू शेठ आहे, हं? मी देतो. हं. थांबा, होय, हे माझं काम आहे, तर मीच देतो. हे घ्या. हा तर बागेश्वर, तू सांगितलं नाही की वर्षभरात तू किती कमवतो? ते तर वर्ष संपल्यानंतरच कळणार ना. बरं हे सांग, प्रत्येक वस्तू मागे किती मार्जिन असतं? मार्जिन? शेठजी, ते आम्ही लोक असं मार्जिन कोणालाही सांगत नाही. पण तुम्ही तर घरातले आहात म्हणून सांगतो. 20 ते 25%. अरे इतकं जास्त काय सांगताय नटू काका? इतकं जास्त नसतं, 10 ते 12% असतं, बस एवढंच. बस. बाबा, एक मिनिट इकडे या ना. हा. बाबा, बागेश्वरजींनी मला खरी बॅलन्स शीट दाखवली होती. अच्छा. त्यात खरं मार्जिन 35% आहे, पण त्यांनी नट्टू काकांना 20 ते 25% सांगितलंय आणि शेठजींना 10 ते 12% सांगितलं. म्हणजे चतुर बिझनेसमॅन वाटतोय. मग आता मी हे नातं पक्क समजू. थांब बाळा. हे बाप, मुलगी आणि आई काय खुसूर करत आहेत. अरे ज्यूस प्या आणि पटकन निघा, ते धनराज शेठ केव्हाही येतच असतील. अरे समधीजी, समधनजी, तुम्ही उभे का आहात? बसा ना. इथे मला यांना पळवायचं आहे आणि हे बसवतायत. पण बसायचं कुठे? इथे तर फक्त एकच खुर्ची आहे. एका खुर्चीवर तिघांनी बसायचं का? नाही नाही, मी घेऊन येतो ना. अरे बागेश्वर, तू मालक आहेस, मी घेऊन येतो. थांबा थांबा नट्टू काका, हे माझं काम आहे तर मीच घेऊन येतो. बसा माताजी. सॉरी शेठजी. सॉरी? तू तुझ्या नोकराला सॉरी का बोलतोय? ते जरा काय आहे ना की बागेश्वरांना कोणाचाही त्रास बघितला जात नाही. खूपच सोजवळ मनाचे आहेत ना, म्हणून मला सॉरी बोलत आहे बिचारे. हा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे.
नोकराला सुद्धा इतका सन्मान देतोय. मुलावर खरंच चांगले संस्कार झाले. होय तर आता तरी हे ना मी पक्क समजू. थांब ग बाळा. बागेश्वरजी, तुम्ही उभे का आहात? बसा ना इथे. नाही नाही, मी या खुर्चीवर नाही बसू शकत. ती शेटजींची खुर्ची आहे ना. शेठजीची नोकरासाठी इतकी छक्कास खुर्ची? नाही नाही, ती माझी खुर्ची नाही आहे. बागेश्वरजी बोलले ना की ही शेठजींची आहे, तर शेठजी म्हणजे मालक. आणि सर्वात मोठे मालक कोण आहे? तर देव. म्हणून हे बागेश्वरजी बोलतायत की ही त्या शेठजींची खुर्ची आहे, म्हणून त्याच्यावर ते नाही बसू शकत. त्याचं काय आहे की बागेश्वरजी आपला संपूर्ण व्यापार देवाला साक्ष मानून करतात, म्हणून खूप इज्जत करतात त्या खुर्चीची. हो ना बागेश्वरजी? मुलगा धार्मिक सुद्धा आहे, ही तर खूपच चांगली गोष्ट होय आहे. मग आता मी हे स्थळ नक्की समजू. हो. थांब बाळा, थोडा विचार करू दे. अरे तुम्ही इथे आहात? मी तर तुम्हाला दुकानात शोधत होतो. नटू काका, धनराजजी आले. शेठजी धनराजजी आले. धनराजजी आले. कोण आहे हा धनराज? आम्ही नाही ओळखत. ते तुम्हाला दुकानात सांगितलं होतं ना की मीटिंग साठी धनराजजी येणार आहेत म्हणून. तर मग हेच आहेत ते धनराज शेठजी. या या धनराजजी, चला आपण दुकानात बसून मीटिंग करूया. एक मिनिट. हा बागेश्वर असताना तू मीटिंग का करणार? आता हा बागेश्वर कोण आहे? शेठ. अरे शेठ तर तुम्ही आहात ना जेठालाल. यांचं तर फक्त आडनाव सेठ आहे. अरे मग हे कडा कोणाचं आडनाव आहे? बागेश्वर शेठचं. बागेश्वर सेठजींचं? एक मिनिट जेठालाल, काल तर तुम्ही याला काढून टाकलं होतं ना? काढलं होतं म्हणजे? म्हणजे नोकरीवरून. कुणाला कामावरून काढलं होतं? अरे ह्याला. कुणी? अरे शेठने. पण यांचं तर फक्त आडनाव सेठ आहे. होय व्हॉट व्हॉट? मी बोलतो, एक मिनिट. ते काय आहे, काल ते बागेश्वरजींच्या खुर्चीत तो खिडा घुसला होता, तो मी काढला होता, त्याच्याबद्दल बोलतायत. खिळा? खिळा खिळा. पण हे तर खिळ्याबद्दल काही बोललेच होय. नाही. साफ साफ नोकरच म्हणाले. ती आमची सांकेतिक भाषा आहे, त्याच्यात आम्ही लोक नोकरीला खिळा म्हणतो. हो बरोबर आहे ना. नोकरी खेळ्यासारखीच तर असते ना. रोज थोडी थोडी टोचत राहते. अरे जेठालाल, हे खेळा, नोकरी, टोचणं, हे सगळं काय चाललंय यार? ते एक मिनिट धनराजजी, एक मिनिट जरा इथे याल का प्लीज? ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. काल मी याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, पण मग मी त्याला परत नोकरीवर ठेवलं आहे. कारण की काय, तो मुलगा तसा खूप चांगला आहे आणि तो विश्वासू मुलगा आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आजच्या काळात अशी चांगली लोक, विश्वासू लोक लवकर मिळत नाही ना. तर मी काय, माझं मन मोठं ठेवून त्याला माफ करून टाकलं आणि त्याला परत नोकरीवर ठेवलं. पण या अख्ख्या गोष्टीत खेळा कसा काय आला? हो शेठ, या बाबसात काय खुसूर-पुसूर करता तुम्ही? ते नाही नाही नाही, ते काय नाही. ते काय आहे, धनराज शेठजी आज ऑर्डर देणार आहेत ना, तर त्याबद्दलच गोष्ट करत होते ते. हो ना शेठजी? हो 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 हो. मग धनराजजी, तुम्ही ऑर्डर बद्दल काय विचार केला? मी ठरवलंय जेठालाल की 500 टीव्हींची ऑर्डर मी तुम्हालाच देणार आहे. अरे थँक्यू धनराजजी. अरे तुम्हाला पण अभिनंदन. आपल्याला ऑर्डर मिळाली. हो थँक्यू. हो थँक्यू, अभिनंदन. वा 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 धनराजजी, वा. शेठजी, तुमच्या काही लक्षात आलं का? व्याहीजी आणि विहीणबाईंची पावलं किती शुभ आहेत. त्यांचं पाऊल पडताच 500 टीव्हींची ऑर्डर मिळाली.
मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? हो नक्की नक्की. जेठालालजी हे पकडा. हो 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 मी अग्रीमेंटचे पेपर्स घेऊनच आलोय. तुम्ही त्यावर साईन करा. हो हं? म्हणजे सगळ्या अटी क्लिअर होतील. बिलकुल हो बिलकुल. ना? मी पेन जरा सॉरी. तुम्ही इथेच ठेवतात ना पेन तर. हो हो तुम्हाला माहिती हो थँक्यू. अग्रीमेंट वरती हा कशाला साईन करेल? अरे मी काही कुणीच साईन नाही करणार आहे, कारण की आता मुहूर्त चांगला नाहीये. तर काय साईन तर चांगल्या मुहूर्तावरच झाली पाहिजे. तर चांगल्या मुहूर्तातच करूया. हो धनराज शेठ, हे पेपर्स आम्ही नंतर साइन करून पाठवून दिले तर चालतील तुम्हाला? हो हो बिलकुल बिलकुल. हो बस बस आम्ही पाठवून देतो. हा हे घ्या तुमचं पेन. आणि तुम्हाला एकापेक्षा एक चांगले पीस मिळतील. मुळीच तक्रारीची संधी नाही देणार आम्ही. काय बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर. पेपर्स पाठवून द्या. हो नक्की नक्की. हो जी हो. थँक्यू. ओके थँक्यू. पाहिलं 500 टीव्हीची ऑर्डर बसल्या बसल्या मिळाली. तर मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? नाही नाही का? लग्न नाही का? काय चूक झाली का आमच्याकडून? तुम्ही तर खूपच अंधविश्वासू निघालात. अग्रीमेंटचे पेपर साईन करण्यासाठी कुणी मूर्त बघतं का? नाही नाही, तसा आमचा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. जर नाही मानत तर आताच्या आता अग्रीमेंट वर साईन करून दाखवा. होय. हो ठीक आहे मग आताच साईन करून टाकतो. त्यात काय. घ्या ही केली. हे घ्या. अरे हा का साईन करतोय? सगळे पेपर्स हेच साइन करतात. का? खरं तर गोष्ट अशी आहे की आमचे बागेश्वरजी खूप बिझी असतात. बिझनेस साठी ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं त्यांना. ठिकठिकाणी फिरावं लागतं. तसा धंदा थांबवायला नको ना, म्हणून बागेश्वरजींनी शेठजींना पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. अहो नोकरावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. होय. उद्या जर ह्याने पॉवर ऑफ अटर्नीचा फायदा उचलला आणि सगळे पैसे घेऊन पळून गेला तर? माझी इच्छा असली तरीही बँकेतून सगळे पैसे नाही काढू शकणार माताजी. कारण की बँकेत तर काय आहे की बागेश्वरजींचा फक्त अंगठाच चालतो. हो अंगठा का? तुला साईन करता येत नाही का? येते ना. तरी ही अंगठा. तुम्हाला कळलं नाही काय की साईन तर कुणीही अशी कॉपी करू शकतं ना, पण अंगठा कुणीच कॉपी नाही करू शकत. तर तुमचे होणारे जावई खूप हुशार आहेत. मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? थांब ग बाळा. आता काय झालं आई? तुम्ही दुकान पण पाहिलं, गोडाऊन पाहिलं. आता काय बघायचं बाकी आहे? घर. एकदा घर बघितलं पाहिजे ना. नाही नाही, घर बघण्याची काहीच गरज नाहीये. बघ मला माणसांची फरक आहे. मी एका नजरेत माणसाला ओळखू शकतो. बोला. अरे दुकान इतकं चांगलं आहे, गोडाऊन इतकं चांगलं आहे, तर घर पण चांगलंच असेल ना. मग आता आपण हे लग्न पक्क समजूया. वय थँक्यू. उद्या बरोबर 4 वाजता बावरीच्या मामांच्या घरी तुमच्या नातेवाईकांसोबत या. आपण साखरपुड्याचा कार्यक्रम करून टाकू. जी 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 जी. चला सगळं नक्की झालं असेल तर आता तुम्ही निघा. उद्या साखरपुडा आहे तर तुम्हाला सगळी तयारी करायची असेल ना. वेळ खूप कमी आहे. आम्हाला पण तयारी करायची आहे. तुम्ही मस्करी चांगली करता. बागेश्वरजी तुम्ही माणूस अगदी चांगला ठेवलाय कामावर. दिवाळीसाठी आमच्या वतीने सुद्धा एक जोडी कपडे घेऊन द्या हा. आणि हो जरा सैल घ्या हा. बरं आता मी येतो हा. नमस्कार. 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 हाश. आहाहाहा. गेले गेले. ए, साप! साप नाही शेठजी, मी आहे बागा. अरे काय करतोयस तू? तुम्हाला साष्टांग दंडवत घालतोय मी शेठजी. अरे अरे बाघा उभा राहा उभा राहा. नटू काका सांगायला हे बरं नाही दिसत. उभा राहा बाबा. उभा राहा बागा. अरे नमस्कार का करत होतास बाबा? शेठजी, मी नोकरी सोडून दिली तरी तुम्ही माझी इतकी मदत केली म्हणून थँक्यू. आणि सॉरी शेठजी, आज माझ्यामुळे माझ्या बावरीचे आई वडील तुम्हाला नको तसं बोलले. चला आता जे झालं ते झालं. आता लक्ष देऊन काम करायचं. ठीक आहे? हो शेठजी.
शेठजी, आता त्या शर्टाच्या कैदेतून तुमचं पोट मुक्त करा. अरे हो, थँक्यू नटू काका, थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. हा. हॅपी ब्रीदिंग. हा? शुभ श्वासोच्छवास. नागेश्वरजी, अरे बापरे, बावरीजी तुम्ही काय झालं? तुम्ही आई बाबांना खूपच आवडला आहात आणि उद्या आपला साखरपुडा होईल. तुम्ही बस उशीर करू नका, वेळेवर या हा. बाय. बावरीजी बाय. हा. गेली बावरी? हो. मग आता तुम्ही दोघं पण दुकानात जा बाबांनो, आज खूप नाटकं झाली आहेत. आता जरा धंद्यावर लक्ष द्या. हो शेठजी, Yes, yes. चला नटू काका चल, चला. चल, बाळ. हो बोल दया. टपूचे पप्पा, काय झालं? सी की CR? सॉरी, हा प्राणी संग्रहालयाचा नंबर नाहीये, तुम्ही रॉंग नंबर लावला आहे. अरे, सी की CR म्हणजे एक चांगली बातमी आहे की वाईट बातमी आहे? हो. हा. हे बघा, चांगली बातमी असेल तर सी आणि वाईट बातमी असेल तर CR. आता सांगा. हे माहितीये चापली. सी सी, आज तू लापशी बनव. या बावरीच्या आई वडिलांना बाघा आवडला आहे. आपले बागा भाऊ आहेतच असे, कोणालाही आवडून जाते. आणि काय म्हणाले ते लोक? लग्न कधी आहे? ते सगळं मी तुला घरी येऊन सांगतो. हा, चल आता फोन ठेव, ठीक आहे? ठीक आहे, आज लवकर या तुम्ही घरी. या. ओके, बाय बाय. बोला बोला मेहता साहेब. अरे जेठालाल, काल रात्री जेव्हापासून सांगितलंयस की बागाला शेठ बनण्याची ती गोष्ट, माझं कुतूहल वाढतच चाललंय. नेमकं झालंय काय, सांग ना. मेहता साहेब, खूप लांब गोष्ट आहे, अशी फोनवर मज्जा नाही येणार. एक काम करा, तुम्ही माझ्या घरी या, शांतीने सविस्तर राखी गोष्ट सांगतो. अरे जेठालाल, चल येतो, घरीच येतो. ऐकायची एवढी इच्छा आहे की वाटच बघवत नाहीये. चल येतो. ओके. हा. खरं टपूचे पप्पा, तुम्ही तर कमालच करून टाकली. वा जेठ्या वा, शाबास. मला तुझा अभिमान वाटतो. हो पप्पा, आज तुमच्याकडून मला शिकायला मिळालं की कुणीही असो, लहान असो की मोठा, आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. आय लव्ह यू पप्पा. अरे बेटा. अरे जेठालाल, तू आलास अरे का? या ना, या मेहता साहेब, या 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 या. अरे भाऊ जेठालाल, उत्सुकता वाढत चाललीये. सांग मला, काय झालं दुकानात? मेहता साहेब, खूपच चांगली बातमी आहे. बागा भाऊंना बावरी बेनच्या आई वडिलांनी पसंत करून टाकले. वा 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 वा, खूप छान. भाऊ, हा तर कथेचा सार झाला. जेठालाल, पूर्ण फिल्मचं काय झालं सांग. सांगतो ना मेहता साहेब, सविस्तर सगळं सांगतो. तुम्ही बसा तरी. हा, बस बस. हा, दे. हा. कारण उत्सुकताच इतकी वाढली आहे हा, हा, ना. हा. सांग सांग. नक्की नक्की. हा, सॉरी, तुम्हा सगळ्यांना दुसऱ्यांदा ऐकावं लागेल. तर मेहता साहेब, झालं असं. तर अशा प्रकारे एंड मध्ये कानपुरी जोडीचं आम्ही मन जिंकून घेतलं. आता त्यांना बाघाचं घर पण नाही बघायचंय. सरळ त्यांनी उद्या दुपारी 4 वाजता साखरपुडा ठरवून पण टाकला. तर असं समजा की बाघाचं लग्न आता नक्की होणारच. अरे वा जेठालाल, क्या बात आहे. कमालच केलीस तू. हा, मी सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगून येतो. नाही नाही टपू टपू, कुणालाही काही सांगायची गरज नाहीये बेटा. अहो पप्पा, तुम्ही एवढं चांगलं काम केलं, सगळ्यांना तर कळलंच पाहिजे ना. बेटा, मी जे काही केलंय ते लोकांच्या वावासाठी नाही केलंय बेटा. कुणाला सांगायची गरज नाहीये. प्लीज बस, तू बस हो प्लीज. टपू, राहू दे राहू दे. हो, ये, बस बस. बस. पण जेठालाल, एक गोष्ट मात्र सिद्ध झाली. जर चांगल्या हेतूने काम केलं ना, तर ते लहान किंवा मोठं नसतं. हो, बरोबर आहे. खरोखर जेठ्या, हे तू खूपच चांगलं काम केलेलं आहेस. शेठ तो नसतो जो फक्त पगार देतो, तर शेठ तो असतो जो त्याच्या कर्मचाऱ्याला प्रगती करू देतो, क्या बात. त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांची साथ देतो. म्हणूनच तर ते एखाद्या कुटुंबासारखे काम करतात. हा. बापूजी, खरं सांगू तर मी जे काही पण केलंय तुमच्या दिलेल्या संस्कारामुळेच केलंय. या या मुलांनो, या. नटू काका, बागा भाऊ, बावरी बेन, या या. तुम्ही इथे? बापूजी, हो, तुमच्या आशीर्वादामुळे बावरीजींच्या आई वडिलांनी मला पसंत करून घेतलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता मला साखरपुड्यासाठी बोलवलंय. जर साखरपुड्याची बातमी देण्यासाठी तुम्ही लोकांनी इथपर्यंत धक्का खाल्ला असेल तर बाबा मी सांगतो, तुमचा धक्का वाया गेलाय. कारण की साखरपुड्याची बातमी तर मी सगळ्यांना सांगितली आहे. खरं तर आम्ही 2 कामांसाठी आलो. बापूजी आणि शेठाणीजींचे आभार मानायला. अरे आणि नट्टू, याच्यात आभार कसले? ही तर छोटीशी गोष्ट आहे.
नाही नाही बापूजी, तरीही तुम्हाला थँक्यू. शेठजी तुम्हाला पण थँक्यू. शेठाणीजी तुम्हाला पण थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. अरे नटू काका, बागा भाऊ, बावरी बॅन, हे बघा, कुणी जर आपल्या लोकांसाठी काही केलं तर त्यांना थँक्यू नसतं म्हणायचं. आणि तुम्ही सगळे तर आमच्या परिवारासारखेच आहात. अरे बाबा नो, थँक्यू सोडा, साखरपुड्याची मिठाई द्या. हो 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 भाऊ बरोबर. नाहीतर काय. अरे बाबा, ती पद्मावती भोजनालयाची ती सीताफळ बासुंदी किती मस्त असते. येता येता ती घेऊन यायला पाहिजे होते ना बाबा. हो हो शेठजी, ती पण घेऊन या. साखरपुड्याचा कार्यक्रम संपला की सगळ्यांना सीताफळ बासुंदी देऊ. अरे वा. क्या बात आहे नट्टू काका, सीताफळ बासुंदी मज्जाच येईल. पण नट्टू काका, जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्ही म्हणाला होता की 2 कामासाठी आलाय. मग एक काम झालं, दुसरं काम कुठलं आहे? उद्या माझा साखरपुडा आहे, तर तुम्हाला पण माझं नातेवाईक बनून यायचंय. मेहता साहेब तुम्ही पण नक्की या. हा अरे आता मी काय बनून येणार आहे? अरे भाऊ, तुम्हाला माहितीये की मी नोकरी करणारा माणूस आहे. सुट्टी मिळत नाही, बॉस हे सगळं समजत नाही. साखरपुड्याला येणार नाही, पण लग्नाला मात्र नक्की येईन, वचन देतो. तसं उद्या मी पण नाही येऊ शकणार आहे. कारण की जर या शेठजींचा साखरपुडा होत असेल तर या शेठजींना दुकान सांभाळण्यासाठी दुकानात राहावं लागेल ना. अच्छा शेठजी, उद्या दुकानात यायचंय? अरे नाही, उद्या साखरपुड्याची तयारी तुम्हाला करायची आहे, तर उद्या सुट्टी. वा, पण आता तुम्ही म्हणालात ना शेठजी की दुकान सांभाळायला तुम्ही जाणार आहात म्हणून. अरे बाबा, ते बावरीच्या आई वडिलांना सांगण्यासाठी. ओ आय सी. अच्छा. मग बापूजी, शेठानीजी, शेठजी, आता आम्ही निघतो. हा चल जेठालाल, मी पण निघतो. अरे बस, अरे तुम्ही पण. हो चल. चला बाय निघतो. बाय बावरी बॅन. बापूजी, बाय बाय. चला बाय बापूजी, निघतो आम्ही. चला चला. उद्या एकदा यांचा साखरपुडा झाला की मग बाघा आणि बावरीच्या आई वडिलांना सगळं खरं सांगून टाकणार. देवा, उद्याचा दिवस सांभाळून घ्या प्लीज. पण बागा, आम्ही खरंच तुझ्यासाठी खुश थँक्यू आहे. मेहता साहेब. खरंच छान थँक्यू झालं. थँक्यू. कमाल झाली. खूप छान झाले. चला भाऊ, नट्टू काका, बागा, बावरी, उद्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू मेहता साहेब. थँक्यू मेहता साहेब. बरं मेहता साहेब, एक सांगू का? हा, तुम्ही आमच्या शेठजींचे फायर ब्रिगेड आहात, पण आज शेठजी आमचे फायर ब्रिगेड बनले होते. अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे नट्टू काका. असे शेठ कुठे मिळतात? हा, आणि भाऊ बागा, उद्यासाठी आजच अभिनंदन देतोय तुला. थँक्यू मेहता साहेब. चल बागा बेटा, खूप तयारी करायची आहे. चल बिलकुल. गुड नाईट. गुड नाईट. चला नटू काका. हो चला बावरीजी निघूया. अरे दया, तुम्ही या. अगं काय ग, पण कुठे घेऊन चाललीयस? काय करतेस दया? बस आता डोळे उघडा. काय? अरे बघा ना. आई लव्ह यू. काय आहे हे? हे माझ्या प्रेमाचं गीत आहे. तुमची आणि माझी जन्मजन्मांची प्रीत आहे. वा, ही तर वेगळीच रीत आहे. पण आज अचानक वातावरण खराब कसं काय झालं? म्हणजे अरे वातावरण जेव्हा खराब होतं तेव्हा अचानक पाऊस पडतो ना, तर आज तू पण अचानक हे सगळं केलंयस म्हणून मी विचारलं. आज तर तुम्ही बस बघा मी काय काय करते. कारण की आज माझ्या सजनाने कुमालीचं काजन केलंय. काजन? टपूचे पप्पा, तुम्ही कमाल केलंय. तुम्ही 2 प्रेम करणाऱ्यांना भेटवले, त्यांच्यासाठी तुम्ही नोकर पण बनलात. महान आहात तुम्ही, महान आहात टपूचे पप्पा. अरे दया, तू तर असं म्हणतेस जसा मी प्रेम करणाऱ्यांचा शत्रू आहे. अरे मला पण प्रेम करणारी लोक आवडतात. मी स्वतः पण तर एक प्रेमी आहे. अरे बाबा, प्रेम आहे तर हे जग आहे. जर प्रेमच नसतं तर सगळं केव्हाच नष्ट झालं असतं. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. माहितीये, मी आईला हे सांगितलं ना, तर आई खुश होऊन गेली आणि तुम्हाला आशीर्वाद पण दिला. आईने लगेच तुमचं एक नवीन नाव पण ठेवलं. अच्छा, काय? दयाचा शहंशाह. वा, पहिल्यांदा असं नाव ठेवलंय ज्याला ऐकून चांगलं वाटलं. तसं तू पण काही कमी नाहीयेस जेठालालची जाने मन. उद्या बागा भाऊंचा साखरपुडा झाला की लगेच लग्नाची तयारी करावी लागेल. मज्जा येणार आहे. टपूचे बाबा, आपण सगळे बागा भाऊंची मिरवणूक आपल्या गोकुळधाम मधूनच काढूया. आणि मिरवणूक गोकुळधाम मधून लग्नाच्या हॉल पर्यंत पोहोचेल ना, तोपर्यंत मी गरबा करतच राहणार आहे नॉन स्टॉप. अरे
तेच आता गरबा नाही, आता चुपचाप झोपून जाऊया. थोडं तरी करा ना. दया बघ, आज त्या बाघाची गडबड सांभाळता सांभाळता मी खूप थकलोय. तू तर बस देवाकडे प्रार्थना कर की उद्या त्याचा साखरपुडा शांतीने होऊन दे. त्या बावरीच्या आई बाबांनी उद्या काही नवीन टेन्शन उभं नाही केलं पाहिजे. हा. मी काय म्हणतोय, आज बागेश्वरच्या दुकानात सगळं काही ठीकठाक होतं ना? हो, सगळं काही चांगलं होतं. आणि असा जावई मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. होय, इतका श्रीमंत आहे तरी किती साधा माणूस आहे आणि सगळ्यांशी आदराने बोलतो. इतकंच नाही तर त्याच्या नोकराला पण शेटजी शेटजी म्हणून बोलवतो. हो ना. माझ्या डोक्यात एक विचार आलाय. जर आपण उद्या सकाळी लवकर आपल्या होणाऱ्या जावई बागेश्वरजींचं घर बघायला गोकुळधाम सोसायटीत गेलो तर? आता हे काय बोलताय तुम्ही? असं अचानक कोणाच्या घरी गेलो तर चांगलं दिसेल का? ते सुद्धा सकाळी सकाळी जायचं का? तुझ्या आई बाबांबद्दल विसरलीस? सकाळी 4 वाजता बघायला आले होते आपलं घर. आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता काळ बदललाय. आणि जर ते नाराज झाले तर? आणि लग्नाला नकार दिला तर? अरे काळ बदलून गेला तर काय झालं? आई बाबा थोडी बदलतात. आपण आपल्या मुलीच्या खुशीसाठी सगळं व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे. अचानक जाण्यातच समजूतदारपणा आहे. तेव्हाच आपल्याला कळेल की त्याच्या आजूबाजूला राहणारे त्याला किती मान देतात, त्याची राणी करणी कशी आहे. सांगून गेलो तर त्यांची काही चूक लक्षात नाही येणार. लग्नात असं सगळं करावंच लागतं. तुम्ही योग्यच बोलताय. मी बावरीला सांगून टाकते की आम्ही उद्या गोकुळधामला जातोय. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? का? बावरीला सांगशील तर ती सरळ बागेश्वरला जाऊन सांगेल. उद्या आपण बावरीला सांगूया की आपण मंदिरात जातोय आणि पोचू सरळ गोकुळधाम सोसायटीत. उद्या सकाळी आपण होणाऱ्या जावयाचं घर बघूया. जेव्हा आपण तिथे सांगितल्याशिवाय पोचू ना, तेव्हा येईल खरी मज्जा.